नमस्कार, आज आपल्या सोबत आहेत छत्रपती घराण्याच्या स्नुषा युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती आज आपल्या सोबत आहेत. नमस्कार मॅडम. तुमचं स्वागत आहे. खरं तर आम्हाला या छत्रपतींच्या देवघरात बसून तुमचा पॉडकास्ट घ्यायला मिळतो हे आमचं सौभाग्य आहे की आज तुमच्यासोबत बसून. थँक्यू सो मच. आणि सगळ्यांना सांगायचं मला की आज आपण छत्रपतींच्या देवघरात म्हणजेच भवानी मातेच्या मंदिरात आज आपण बसलो आणि आतापर्यंत बघितलं तर नवरात्रोत्सव तर संपत आलाय, पण हाच नवरात्रोत्सव छत्रपती घराणं कसं साजरा करतोय आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नाही, जसं आपल्या सर्वांच्या घरी करतात तसंच आम्ही साजरा करत असतो. एवढाच फरक आहे की आता हे देवघर हे लोकांसाठी उघडं आहे, तर त्याच्यात आज भक्तांची जी गर्दी असती ती दिवस रात्र इथं असते. सो त्याचा जो एक ऊर्जा असते ती फार वेगळी होऊन जाते. म्हणजे नवरात्र म्हणलं तर आपल्या बघितलं तर 9 देवींचं तेज असतं, त्यांची जी एक पॉझिटिव्ह एनर्जी असते ती आपल्यामध्ये येत असते 9 दिवसामध्ये. डेफिनेटली. मग याच नवरात्रीची जर सुरुवात होते तर म्हणजे सामान्य घरामध्ये कसं वेगळं वातावरण असतं, मग छत्रपती घरामध्ये काय काय केलं जातं? नाही, मला जर का आपण प्रथा बघितल्या तर घट स्थापना, दिवा लावणे हे सगळं आपल्या एकसारखंच असतं. तसं काही वेगळं काहीच नाहीये, कारण की छत्रपती हे घरानंच आपल्या लोकांसाठी आहे आणि जे तुमचं ज्या पद्धतीने तुम्ही करताय तेच आम्ही पद्धत वापरतो. असं आता इथे आपण बघितलं तर तुमचं हे देवघर आहे म्हणजे पॅलेस, हा जुना राजवाडा आहे आणि हे आमचं देवघर आहे. आम्ही राहायला आता आम्ही नवीन राजवाड्यात असतो. मग इथे आता पहिल्या दिवशी रीतिरिवाज म्हणून कोणत्या पूजा अर्चा किंवा असं काही वेगळं स्थापना होत असते पहिल्या माळाला. आज नवमीला जर का तुम्ही बघितलं तर आता माळ सगळ्या गुंडाळून ठेवल्यात आणि आज घट उठले. अष्टमीला आपल्या इथं अंबाबाई येत असती भेटायला, आपण काल बघितलं सगळ्या कोल्हापूरकरांनी. तर अशा पद्धतीने पंचमीला टेमलाबाईला जातात. सो ह्या पद्धतीने सगळ्या गोष्टी चालत असतात आणि जास्त आनंदाची गोष्ट आहे कोल्हापूरकर हे ह्या सगळ्याला एकजूट झालेला आहे आणि हे त्यांचा सण आहे. सो तो आनंद आहे. आता उद्याचा दसरा आहे, हा कोल्हापूरकरांमुळे दसरा आहे. बरोबर. छत्रपतींचा तर आहेच, पण छत्रपतींचा दसरा एवढ्या दिमाखात साजरा होणे तो जो भव्यता आहे ती लोकांमुळे आहे. बरोबर. आणि देशभरात म्हणलं तर दसरा म्हणलं तर म्हैसूरचा दसरा आणि कोल्हापूरचा दसरा म्हणजे शाही दसरा म्हणलं तर कोल्हापूरचा दसरा हेच लोकांच्या डोक्यात आहे. तर आपण आता बघितलं तर भवानी मंडपाला सुद्धा बरेच वर्ष होऊन गेलेत. त्यानंतर हा राजवाडा आहे आणि आता नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवशी इथे वेगवेगळे कार्यक्रम होत होते. तर त्या कार्यक्रमांचे आयोजन कशा प्रकारे केलं जातं? खरं म्हणजे पूर्वी फक्त देवाची आरास व्हायची, पूजा व्हायची, एवढंच व्हायचं. त्या आरासमध्ये पण आम्ही जे फुलं वापरतो तर आम्ही निर्णय घेतला की ते देशी फुलं जास्त करून वापरावेत आणि देवी उठून जास्त दिसाव्या. प्रत्येक ह्याच्यातून नुसतं फुलं नाही तर एक विचार जावा. तसा शस्त्रपूजन आहे, तर शस्त्र आज प्रत्येक काळात वेगळे शस्त्रांचा उपयोग होतो आणि राजघराण्यातली शस्त्र म्हणजे त्याचं जरा रॉयलनेस पण असतो. शस्त्र हे फिजिकल स्वरूपात पण असू शकतात, आता मेंटल स्वरूपात शस्त्र असू शकतात, कारण की विघ्न हे वेगळ्या वेगळ्या मार्गातून येते. माझ्या हिशोबाने प्लास्टिक हा सुद्धा मोठा शत्रू आहे आपला. तर प्लास्टिक दूर करण्यासाठी आपण कुठलं शस्त्र उचलायला पाहिजे कोल्हापूरकरांनी. आज महाराष्ट्रभरातून नाही तर किंबहुना भारतातून लोक आपल्या इथं अंबाबाईला आणि तुळजाभवानीला येतात. पण मला सांगा, जर काही कचरा दिसला त्यांना तर काय विचार घेऊन जातील. पण आपल्या माध्यमातून मला लोकांना हे सांगणं आहे की आज खंडेनवमी आहे, तर हा जो दुश्मन आहे कचरा कोल्हापूरकरांचा, कारण की मी ग्रामीण भागात बघतो तर ग्रामीण भागात बाहेरच्या बाजूला एकत्र आणून कचरा टाकतात प्लास्टिकचा. म्हणजे आम्ही जेव्हा जात होतो मी म्हणलं बाहेर माझ्यासाठी खूप छान रांगोळी काढली आहे, तर गावातल्या महिला म्हणायच्या आम्ही नाही रांगोळी काढली. आम्ही कुठे रांगोळी काढली? मी नाही, ती प्लास्टिकची रांगोळी गावाच्या बाहेर आहे ती. मग ते लाजायच्या, कारण की त्यांच्याजवळ असं कुठलं साधनच नाहीये ज्याच्यातून प्लास्टिकचं निर्मूलन करता येईल.
तर त्याची आवकच कमी व्हायला पाहिजे, अवेअरनेस वाढायला पाहिजे त्याबद्दल, आणि त्याच्यानंतर तो दूर कसा करायचा ह्याच्याबद्दल आपल्या नागरिकांनी सज्ज व्हायला पाहिजे. तर शस्त्र आज उचलायला पाहिजे, प्लास्टिक कमी करायला. बरोबर आहे. म्हणजे या नवरात्र काळानुसार आपण शस्त्र उचलली पाहिजे. एक्झॅक्टली. पहिला दिवस जो आपला घटस्थापनेचा असतो तो आपण शेतकऱ्यांना डेडिकेट करत असतो, कारण की सगळं जे आपलं धान्य असते त्याची पूजा असते त्या दिवशी. म्हणजे तो मान आपण शेतकऱ्यांना देऊ शकतो. जर काही शेतकरी आपला चांगला नाही, खुश नाही, तर आपण कुठं काही जगू शकणार आहे, आपण काय खाऊ शकणार आहे, देश कसा चालू शकणार आहे. असं प्रत्येक पूजेला आपण काहीतरी आपण एक समाजाला धरून एक काहीतरी मेसेज द्यायला पाहिजे. आणि तसं आपण जीवनात राजर्षी शाहू महाराजांचे असे विचार आहेत, आपण समाजाला आज काय परिस्थिती आहे त्या हिशोबाने आपण वागायला पाहिजे. बरोबर. आपण त्यांचा वारसा घेऊन चालतो तर चालायलाच पाहिजे आणि चालायला पाहिजे. नुसतं बोलून उपयोग नाही मला असं वाटतं. जसं आता आपलं वनविहारची पूजा असते ललित पंचमीच्या आदल्या दिवशी दरवर्षी, तर आपण तिथं 64 पत्रींची आपण झाडं आणतो. जशा आपण 64 योगिनी म्हणतो, 64 पत्रीची जी पूजा असते आपण अक्षरशः झाडं आणतो. त्यांचं सुद्धा आणि नाही, आणि त्याची सॅपलिंग आणतो, ती पूजात ठेवतो, आणि दुसऱ्या दिवशी आपण सगळ्यांना ज्यांना आपल्या इथं नेऊन ती लावायची आहेत फक्त एकच शब्द घेतो की त्यांनी ती जगवावी. ती जगवली जर काय त्यांनी, तर आपण त्यांना ते झाड देत असतो. तुम्हाला पण पाहिजे असेल तर ते घेऊन जावा, जेणेकरून वर्षातून ऑलमोस्ट 1000 पर झाडं तर इंडिजिनियस झाडं आपल्या सह्याद्री रिजन मध्ये लागतात. आणि धरणी माता पण आपली म्हणजे माताच आहे, तर आपण तिचं आता आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो, अचानक अतिवृष्टी होऊन राहिली म्हणतोय, पूर आला म्हणतोय, का? हे सगळं ग्लोबल वॉर्मिंगचे इफेक्ट्स आहेत आणि कुठेतरी प्रत्येकाने ती जबाबदारी घ्यायला पाहिजे. तुम्ही जो अतिशय महत्वाचा मुद्दा काढला म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग, म्हणजे आता ही धरणी माता म्हणली तर ती आपली माता आहे, तर तिचं आपलं पूजन केलं पाहिजे. आणि त्याचंच द्योतक म्हणा तर नवरात्र आहे. नवरात्रीमध्ये देवीची पूजा करतो, त्यामध्ये तुम्ही सांगितलं की धान्य आपण त्या दिवशी पहिल्या दिवसापासून सुरुवात करतो, शेतकऱ्यांचे आपण त्यामध्ये त्यांचा सन्मान करतो. मग मला विचारायचंय की आता इथे जर म्हणलं तर आपल्याला सुरुवात करायची असेल, इकडे सामान्य माणसाला जर सुरुवात करायची असेल तर त्याला देवीची आराधना करायची असेल तर ती कशी करा? मला वाटते पहिले स्वतःला मान देण्यापासून सुरुवात करायला पाहिजे. कारण की आपण जगाला बघायला जातो, जगाला सुधारायला जातो, पण स्वतःच्या आत स्वतःला प्रेम करणं आणि मान देणं आपण विसरून जातो. तर ती जी सुरुवात आहे या नवरात्राची ती स्वतःला मान देण्यापासून करायला पाहिजे. स्वतःला प्रेम देणं, स्वतःसाठी वेळ देणं. मला वाटते आपण मोठ्यांना आदर करतो, इतरांना करतो, मित्र मैत्रिणींना करतो, नातेवाईकांना वेळ देतो, पण स्वतःला देत नाही. तर मला असं वाटतं जर काही तुम्ही व्यवस्थित राहिला तर मी तरी ह्या नवरात्रात ठरवलंय स्वतःच्याकडे काळजी घ्यायची. हे मी निश्चितच ठरवलंय. त्याच्यानंतर आपल्या परिसरात आणि निसर्ग ह्याच्याकडे आपण लक्ष देणं फार गरजेचं आहे. कारण की आपण जर का पुढच्या पिढीला काही देऊ शकतो तर ते चांगलं निसर्ग आहे. बरोबर. कारण की जर काय प्रदूषण ज्या पद्धतीने वाढून आलंय, पाण्याचं प्रदूषण असू देत, हव्याचं प्रदूषण असू देत, हे फार वेगाने वाढायला लागलंय. आणि ह्याच्यावर आपण प्रत्येकाने प्रत्येक घरात जोपर्यंत आपण त्याच्यावर आपण काम करत नाही तोपर्यंत बदल येणार नाही. कितीही गव्हर्नमेंट होऊ देत, कितीही लीडर्स येऊ देत, तुम्ही स्वतः लीडर बनल्याशिवाय ह्या गोष्टींमध्ये बदल येणार नाही. आपल्या वागणुकीत बदल करायला पाहिजे. साधी गोष्ट, आता काल इथं मी असंच मला खूप आवडते, इथं भक्तांकडे बघत उभं राहिला त्या दारातून मी बघत होतो, साड्या येत होत्या, ओटी येत होती. आणि मग मी पुजाऱ्यांना आमचं विचारलं, पुरोहितांना, मी म्हणलं हा ब्लाउज पीस पूर्ण दिसत नाहीये, ही साडी पूर्ण दिसत नाहीये. ते म्हणले महाराज उघडून तर बघा. आमचे पुरोहित म्हणले. मग भक्तांच्या समोरच मी उघडलं, ब्लाउज पीस निघाला एवढसा, त्याच्या आत होतं कागद. आम्ही म्हणलं साडी बघूया. साडी उघडली, आपल्याला विश्वास पटणार नाही, एवढा पुठ्ठा आणि हेवी वाटत होती साडी, एवढा पुठ्ठा कागदाचा, आणि बाहेर इथं ब्लाउज पीस मिळाली. म्हणजे जर का तुम्हाला देवीला ब्लाउज पीस लावायचं असेल तर साडी विकत घ्या. राजर्षी शाहू महाराज काय म्हणायचे की तुम्ही श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा ठेवू नका. तर तुमच्या श्रद्धेचा कोण दुरुपयोग करतोय, मग तो एक दुकानदार असू देत का कोणी असू देत, ह्याच्यावर तुम्ही
लक्ष द्यायला पाहिजे. मग तेवढ्यातून भक्तांमधून एक आवाज आला, अहो ती मीच घेतलेली आणि तिला 500 रुपये दिले की. एखाद्या माणसाला, मी काय म्हणतो, श्रीमंत प्रत्येकाला व्हायचंय, पैसे जितकं कमवणं महत्वाचं आहे तितकं वाचवणं पण महत्वाचं आहे. तर 500 रुपये त्या माणसाने कमवलेले, त्यांनी देवीसाठी म्हणून खर्च केले आणि त्याच्यातून त्याच्या समोर काय, त्याला काय त्रास झाला असेल त्या व्यक्तीला, आपण विचार, एक प्रकारे भक्तीची चेष्टा झाल्यासारखं वाटलं. तर मला सगळ्यात म्हणजे ओटीवाल्यांना पण आव्हान करायचंय की असं करू नका, आणि भक्तांना पण की तुम्ही जागे व्हा, तुम्ही प्रश्न विचारा. बरोबर. आता जसं इथले 150 गाळेधारक आहेत, त्याला आम्ही सांगितलं आणि त्यांना ट्रेनिंग दिली होती की कागदी ह्याच्यात हळदी कुंकू द्या, प्लास्टिकचा वापरू नका. इथले जे आहेत ते तसे देतात. नवरात्राच्या काळात आता कोण पाळते कोण नाही हे आम्ही सतत बघत असतो. कालच मला एक महिला नगरखान्याजवळ प्लास्टिकच्या पिशवीमध्ये झेंडू विकताना, इथं आपण प्लास्टिक विकू देत नाहीये, तिला आम्ही त्या जागेवर उठवलं, दंड केला तिला. पण हे ऍक्शन्स घ्यावे लागतील. वी हॅव टू बी विजिलंट. आपल्याला प्रयत्न खूप प्रचंड करायला लागणार. कोल्हापूर, कलापूर काय काय नावानी प्रसिद्ध आहे. मेसेज जो तुम्ही दिलाय ना, लिटरली खूप छान आहे. म्हणजे प्रत्येकाने हा पाळला पाहिजे. जर तुम्ही देवीची उपासना करताय, जर करवीर नगरी ही देवीची नगरी म्हणली जाते, तर तुम्ही देवीचा सन्मान करायचा असेल तर अशा देवीचा पहिले म्हणजे आपण पाहुणं म्हणून जेव्हा कोणाच्या घरी जातो जेवायला, संध्याकाळी आवरून वगैरे फुलं घेऊन त्यांच्या घरी जातो. मला सांगा, आपण आपल्या घरचा सगळा कचरा गोळा करून त्यांच्या घरी टाकायला जातो का? तुम्ही देवीला येताय, तुम्ही कचरा कसा टाक. उलट मी म्हणतो, आणि ही जी तेलाच्या बाटल्या 2 हस्तगीत मस्त खूप आहे, पण ठीक आहे, तुमची श्रद्धा आहे ना, तेल हे तिची काहीतरी तुम्ही तेलाची बाटली घ्या, परत जाऊन परत करा. साऊथची तुम्ही देवस्थान बघा ना, तिथं पण फक्त जातातच, पण ते स्वच्छ आहे ना. आपण सर्वांनी एकत्र येऊन कोल्हापूरला सुंदर बनवणं फार गरजेचं आहे. पूर्वजांनी, पूर्वीच्या सगळ्या राजांनी ह्याला सुंदर बनवलेलं आहे, त्याला टिकवणं ही आपली जबाबदारी आहे. प्रत्येकाने जबाबदारीने तसं वागलं पाहिजे. मला एक छोटा प्रश्न विचारायचा की आता तुमचे विचार खूप म्हणजे प्रगल्भ पण आहेत आणि त्या पद्धतीने रॉयल फॅमिलीतून बिलॉंग करताय तुम्ही, आणि तुमच्या माहेरचे बघितलं तर ती पण रॉयल फॅमिली होती. मग एका रॉयल फॅमिली मधून तुम्ही दुसऱ्या रॉयल फॅमिलीमध्ये जेव्हा जाताय तेव्हा रीतिरिवाज बदललेले असतात, तेव्हा ऍडजस्टमेंट कशी केली होती ती? नाही, आता तुम्हाला इथं मी स्पष्टीकरण देते. माझ्या आई रॉयल फॅमिली मधल्या, त्या नागपूरकर भोसलेंच्या कन्या, राजकन्या. माझे वडील नोबल फॅमिली मधले, कीर्तन घाडगे धमतरीची मी. तर पण शक्यतो सगळ्या मराठ्यांच्या घरी पद्धती तशाच असतात, म्हणून काय असा काय वेगळा मला काही अनुभव आला नाही. उलट जेव्हा मी 18 वर्षाची आली, मोठ्या महाराजांनी मला जे प्रेम दिलं, महाराजांनी जे मला प्रेम दिलं, प्रमिला राजे मासाहेब, आईंनी जे राणीसाहेब महाराजांनी प्रेम दिलं, म्हणजे घरी संभाजीराजे, मालोजीराजे, आमचं छोटस कुटुंब, इतकं मला प्रेम मिळालं की मला कधीच वाटलं नाही की माहेरची आठवण आली किंवा काय. जबाबदारी आली असेल ना, कारण एक रॉयल फॅमिली मध्ये थोडस वावरताना. नाही, मला हा जो रॉयल शब्द आहे ना, त्याच्याबद्दल मला आपल्याला बोलायचं, रॉयल ॲट हार्ट असायला पाहिजे. आणि आपण प्रत्येक जण रॉयल असू शकतो. आणि आम्हाला रॉयल राहायचं तर आम्ही सातत्याने प्रयत्न करत राहायला पाहिजे. आम्हाला छत्रपती घराण्याची स्नुषा आम्हाला व्हायचं संधी मिळाली तर खूप मोठं काहीतरी मागच्या जन्मी माझा कर्मा छान असेल, पण ते टिकवणं, ते चांगलं राहणं, मला असं वाटतं ती माझी जबाबदारी आहे. ती रोज मी चांगलं आपल्याला स्वतःला, प्रत्येकाला ह्याचा मेसेज मी हा पण देईन, स्वतःला इव्हॉल्व करत राहायला पाहिजे. स्वतः एक बेटर पर्सनॅलिटी, चुका 1000 असतात आपल्यात, ते आयडेंटिफाय करून रोज बेटर करत जायला पाहिजे. त्यांना हाच आपला शेवटपर्यंत प्रवासात हा प्रयत्न असायला पाहिजे. आणि महिला म्हणलं तर महिलांमध्ये सगळे गुण असतात असं म्हणतात, मग प्रत्येक गुण असा इव्हॉल्व करत गेला पाहिजे. मी महिला आणि पुरुष मध्ये भेद समजत नाही, आणि मी कुणाला श्रेष्ठ आणि कुणाला दुय्यम पण समजत नाही, मी समान पण समजत नाही. आपण आपल्या आपल्या जागेवर स्पेशल आहोत. पुरुष पुरुषच्या जागेवर स्पेशल आहे, आपण आपल्या जागेवर स्पेशल आहोत, हे मी मानतो. काम करताना मी सगळ्यांबरोबरच तसे समान काम करत असतो. रायगडची एक मोठी संधी संभाजीराजांनी मला दिलेली आहे, म्हणून तेव्हा काम करत असताना मी सगळ्यांना
म्हणजे महाराष्ट्रात आम्हाला आई म्हणते, रायगडमुळं, महाराजांमुळं, शिवाजी महाराजांमुळं. सो असं मी कधीच तो म्हणजे जेव्हा महादरवाजाजवळ 18 तासाची जेव्हा ड्युटी माझी रणरागिणी एक मुलगी प्रेग्नेंट असताना उभी राहून करते, पुरुषाच्या ह्याला खांद्याला खांदा लावून, तेव्हा मी नाही विचार करत की ती मुलगी आहे का मुलगा आहे, सर्व समान आहेत आपण. आणि मी विमेन्स डे मध्ये एवढं मानत नाही. आता जबरदस्तीने कार्यक्रमाला बोलवलं की जावं लागतं, आपण नाही म्हणू शकत नाही समाजात राहतोय म्हणून. पण ज्या वाड्यात आपण आहे, करवीरला आपण म्हणजे ज्यांनी स्थापन केलंय करवीर गादी, ताराबाई राणी साहेब, त्या काळात स्त्री म्हणून 25व्या वर्षाच्या विधवेनी एक राणीनी हे पूर्ण स्वराज्य सांभाळलं आणि पुढे नेलं, नाही तर फार वेगळी परिस्थिती असते. मला वाटत नाही सबलीकरण हे गरज आहे. आपल्याला स्वतःत विश्वास ठेवायची गरज आहे. हीच ऊर्जा ह्या नवरात्रातून प्रत्येकाने घ्यावी मला असं वाटतं. आणि आपण आता बसलो तर ऊर्जेचं प्रतीक असणाऱ्या भवानी मातेच्या समोरच बसलोय, तर त्यातली प्रत्येकानं म्हणजे इथे येणारा भाविक असेल, इथे येणाऱ्या प्रत्येकानं ती ऊर्जा सोबत घेऊन गेली पाहिजे. आणि तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने इको फ्रेंडली गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत. स्त्रीचा सन्मान असेल, पुरुषांचा सन्मान दोघांनी पण करायला, सोलचा सन्मान करायला पाहिजे. न वयाने कोण मोठं असू शकते, न जातीने, न धर्माने, मला असं वाटते, न ज्ञानाने. ज्यांनी शिक्षण नाही घेतलं त्यांच्या जवळून पण एवढा विवेक मिळतो आपल्याला. विवेक हा पूर्ण वेगळी गोष्ट आहे आणि ज्ञान हे पूर्ण वेगळी गोष्ट आहे. आजकाल ज्ञान सगळेजण खूप गोळा करायला लागलेत, कारण की सोशल मीडिया झालं, एवढे प्लॅटफॉर्म झाले, पण तो विवेक त्याच्यातून उत्पन्न करून विवेकाने वागणूक देणे स्वतःची आणि विवेक वापरायचा हा फार कमी झालेला आहे. तो वाढायला पाहिजे. आपण माझा सन्मान करायला पाहिजे. मला आज खूप त्रास झाला जेव्हा माईक लागला नाही व्यवस्थित, मला आज जायला लागलं उठून आपल्या इथून, कारण की आपला वेळ, कारण की आपण जन्माला आल्यानंतर वेळच हा आहे जो लिमिटेड आहे आपल्याचा, तो आपला एवढा आज माझ्यामुळे वाया गेला, त्याच्यासाठी खरोखर क्षमस्व. तुम्ही एवढे कार्य होतं नोटीस केली हीच गोष्ट माझ्यासाठी मोठी ऍक्च्युली. आणि आता शेवटचा प्रश्न असणार आहे की उद्या आपला दसरा आहे, शाही दसरा म्हणतात, खूप मोठ्या प्रमाणात तो साजरा पण आता होणार आहे, तर त्याचं स्वरूप कसं असणार आहे? इथून सगळी लवाजमा दसऱ्या चौकात जातात, अंबाबाईची पालखी पण जाते, तुळजाभवानीची, गुरु महाराजांची सगळी पालखी तिथे जातात, पूर्ण कोल्हापूर तिथे आलेला असते. मैदानी खेळ असू देत किंवा सगळी जण आपला सण साजरा करायला, आपला दसरा साजरा करायला म्हणून स्वइच्छेने तिथे आलेले असतात. हा जो माहोल असतात, काही बघणारे आलेले असतात लाखोंच्या संख्येमध्ये, ही जी सगळं तो जो ऊर्जा असते तीच एक फार वेगळी असते. आणि जसं आता सोनं लुटतात सीमोल्लंघनानंतर, महाराजांनी आता मला एक जण सोनं देत होतं बघा, मी काय म्हणलं नाही, मी आज नाही घेणार, महाराज जेव्हा सीमोल्लंघन करणार तेव्हाच मी सोनं घेणार. आणि पण ती सोनं म्हणजे काय, तेव्हाच्या काळात एक गोष्ट असेल वेगळी असेल, आजच्या काळात आपण त्याला कसं घ्यायचं? सोनं घ्या, सोन्यासारखं राहा. जेव्हा आपण दुसऱ्याला म्हणतो सोन्यासारखं राहा, तेव्हा आपण पण सोन्यासारखं दुसऱ्याच्या प्रती वागायला पाहिजे. माणसाला माणूस म्हणून मान देऊया. हेच या दसऱ्याचा मला वाटते एक मेसेज आणि एक संदेश आपण प्रत्येकाने घ्यायला पाहिजे की आपण प्रत्येकाला सोन्यासारखं वागवायला पाहिजे, स्वतःला सोन्यासारखं वागवायला पाहिजे आणि स्वतःला तेवढं इम्पॉर्टन्स समजायला पाहिजे, दुसऱ्याला तेवढा इम्पॉर्टन्स समजायला पाहिजे. दुय्यम हे कधीच कुणाला समजू नये. आणि दसरा, शाही दसऱ्यामध्ये बघितलं तर आपण हे तुमचं उत्तर. जर का आपल्याला रॉयल व्हायचं असेल तर रॉयल म्हणजे काय, मला माझ्या अर्थात साध्या ह्याच्यात दसऱ्याच्या रिलेटेड जर का आपण कॉन्टेक्स्ट मध्ये बोललो तर आपण स्वतः रॉयल होण्यासाठी आपण स्वतःला मान द्या पहिले आणि दुसऱ्यांना मान द्या. आणि त्यातून सामाजिक बांधिलकी पण दिसते. म्हणजे राजे स्वतः येऊन समाजातल्या प्रत्येक घटकाला आपल्या हाताने सोनं देत असतात त्या दिवशी. त्यामुळे तो क्षण असेल तो तेव्हापासून हा जो ऋणानुबंध आहे छत्रपती घराण्याचा आणि सर्वसामान्यांचा, हा इतका अतूट आहे. तुम्ही आज इथं बघताय, कोण आपल्या देवघरात येते? देवघर आहे, मंदिरात इतक्या जवळ देवीला बघायला मिळेल. आणि हे मंदिर नाहीच आहे, घंटा नाहीच दिसणार तुम्हाला. हे देवघर आहे. हे देवघर जेवढं आमचं तेवढं तुमचं. हेच छत्रपती घराण्याचा नियम राहिलाय, जे आमचं ते तुमचं.
म्हणजे अडचणीत असं कुठलीही अडचण केव्हाच आलेली जेव्हा छत्रपती घराणं तिथं उभं नाहीये. मग तो पूर असू देत आजच्या काळातला किंवा कुठलीही गोष्ट, कोविड असू देत, नेहमीच हे घराणं आमचं कर्तृत्व आहे आपल्या लोकांबरोबर सगळ्यांबरोबर उभं राहणं. म्हणून मी म्हणतोय कचरा हा आपला दुश्मन आहे, तो रावण आहे, त्याला आपण सर्वांनी ह्या दसऱ्यात मारायला पाहिजे आहे, एकत्र यायला पाहिजे. जसं सणांसाठी येतो, जसं देवीसाठी येतो एकत्र, तसं जिथं दिसेल तिथं उचलूया. नक्की. जो टाकताना दिसेल त्याला थांबूया, जो थुकताना दिसेल त्याला थांबूया. हे आता इथे NSS ची मुलं येतात, मी ह्यांना सगळ्यांना जे येतात भाविक त्यांना हेच मेसेज द्यायला सांगतो, आजी प्लास्टिक वापरू नका, आजी पिशवीत घाल, घरी घेऊन जा. ह्या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आणि एक छोटा प्रश्न आहे, इथे आपण संपू, पण की एखादा असा दसरा, तर म्हणजे दसरा सण तुम्ही इतके वर्ष अनुभवताय, एखादा सण असा दसऱ्याचा की तो खूप मेमोरेबल राहिलाय तुमच्या लक्षात? मला सांगू, मला प्रत्येक क्षण माझे फारच मेमोरेबल आहेत. म्हणजे त्यांना मी एका शब्दात किंवा एका प्रसंगात सांगणं हे फार अनजस्ट होईल. ते इतके स्पेशल आहेत माझ्यासाठी. प्रत्येक दसरा स्पेशल आहे तुमच्यासाठी? हो हो, प्रत्येक दसरा आणि प्रत्येक दिवस आपल्यासाठी स्पेशल असायला पाहिजे. फर्स्ट थिंग आपण उठतो तेव्हा आपण थँक्यू म्हणायला पाहिजे की आपण जिवंत आहे बाबा. बरोबर. आणि आज जिवंत आहे तर काहीतरी करू. काही नाही मिळालं तर मग मी वाचायला बसते, मला वाचन करायला आवडते. तर काही नाही, पण सदुपयोग व्हावा आपल्या जीवनाचा हा आपण प्रत्येकाने प्रयत्न करायला पाहिजे आणि समाजाच्या प्रति भान ठेवायला पाहिजे आणि समाजाची सेवा करत राहायला पाहिजे. आज म्हणजे तुम्ही तुमच्याकडे मी बघते एवढी पॉझिटिव्ह एनर्जी आहे तुमच्यामध्ये. तर तुम्ही 9 दिवस उपवास केलेत तरीही तितक्याच तुम्ही एनर्जेटिकली आमच्याशी बोलताय, आम्हाला वेळ दिला त्यासाठी खरंच धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि दसऱ्याचा इतका छान तुम्ही आम्हाला एक वेगळा अँगल दिला, कारण प्रत्येक जण दसऱ्याकडे बघतोच आहे, देवीकडे बघतोच आहे, पण तेही बघताना अशा पद्धतीने बघू शकतो की आपण समाजाला आणि स्वतःला किती इव्हॉल्व करू शकतो हे तुमच्याकडून शिकलोय. एवढ्या मोठ्या शक्तीतून जर काय आपण हा मेसेज घेऊन सर्वसामान्यांपर्यंत गेलो तर तो रुजल. बरोबर. वड सावित्रीला आपण कधी कुणाला वडाचं झाड कापताना बघता का? पण झाडं टिकली. हो. तर आपण देवाच्या श्रद्धेबरोबर त्याला जर का अशा समाजाला आणि निसर्गाला चांगल्या असणाऱ्या गोष्टी आत्मसात केल्या तर त्या फार चांगल्या असतात. हा आपण संदेश घ्यायला पाहिजे. बरोबर. सोन्यासारखं राहावा. मला पण दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्याला